नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत। 31 डिसेंबरची रात्र आणि 1 जानेवारीची सकाळ ही पुणेकरांना अतिशय चांगल्या प्रकारे गाजवली। आज सकाळी समस्त पुणेकर दगडूशेठ हलवाईच्या दर्शनाकरता मंदिरामध्ये गेले आणि नवीन वर्ष सुखकारक होऊ दे, समृद्धीचं होऊ दे, देशाच्या भरभराटीचं होऊ दे अशी प्रार्थना करत त्यांनी गणरायाचं दर्शन घेतलं। हात जोडा देवाकडे पहा। कृष्ण वेळमा गुरुवामा देव धर्मा विवेक धर्मा बोला। आपल्या मुद्राचा उच्चार करावा। गुरुवाचा सदाचा नाव घ्या। नामना हा निर्माणा हा गणेश भक्ता हा पंचीचं नाव घ्या। सर्व पंचीला हा हात धरून ठेवा। म्हणा आपल्या मुद्राचा उच्चार करा। गुरुवाचा हा सदाचं नाव घ्या। नामना हा निर्माणा मम आत्मना हा पुरा उद्या नित्य बल प्राप्त्या धाम अस्माकं परिकाना देवा शरीर आयु आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्धी धाम मम। नमस्कार करोमी गणपती बाप्पाला खाली घ्या। गणपती बाप्पाची मूर्ती खालच्या तापणात घ्या। 5 फळ्या पाणी 5 फळ्या पंचामृत वयोर देव गुणांना ज्ञान जामल्या प्रीत हो स्वातंत्र्य माझे समर्पयामी पंचामृतानं समर्पयामी। नमस्कार एका फळाला पाणी फिरवा। निवेदनाला घ्यायचं असेल तर पुढे ठेवून पाणी फिरवा। एका फळावर पाणी सोडा। नारायण सहा नारायण सहा नारायण मोठं करा। जय गणेश। धन्यवाद। चला उठा 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 पटपट पलीकडे 1 नंबर 2 नंबर सर्व उठा। डाव्या बाजूने खाली चला पटपट। तिथे रस्ता करून द्यायचा। ओम भगवते सूर्यावलिवाह भगवतेवा शरीरगताः स्वस्तिनाको। अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही। अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा। अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय गुड मॉर्निंग चूर्ण। 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते। फुले दाम्पत्यानं 1 जानेवारी 1848 या शुभ दिवशी पुण्यामध्ये मुलींकरता शाळा सुरू केली। त्या निमित्ताने आज पुण्यामध्ये एक वेगळाच कार्यक्रम घडला। जाऊयात आपण या कार्यक्रमाला।
नववर्षाचं स्वागत करत असताना कॉमन मॅननं एक संदेश दिला, दारू पिऊ नका, दूध प्या. दूध पिल्यामुळे शेतकरी देशातला अर्थकारण पूर्ण बदलू शकतं. जाणून घेऊयात याविषयीचा हा एक माहिती. आनंदवन व्यसनमुक्ती केंद्रातर्फे आज नववर्षाच्या जल्लोषाच्या स्वागतासाठी फर्ग्युसन कॉलेज रोड गुडलक चौक येथे दारू नको दूध प्या हा उपक्रम चालू आहे. यंदाचं हे 15वं वर्ष आहे आणि यंदा यावर्षी कॉमन मॅन च्या माध्यमातून आम्ही दूध वाटप करणार आहोत. कात्रज दूध डेअरी, मराठवाडा कॉलेज ऑफ कॉमर्सचे विद्यार्थी, त्याचबरोबर भारतीय विद्यापीठचे आणखी काही लॉ कॉलेजचे विद्यार्थी यामध्ये सहभागी झालेले आहेत. मूळ उद्देश हा की हा कार्यक्रम करत असताना आनंदवन गेली 14 वर्ष अलीकडे हे 15वं वर्ष आहे, पण दरवर्षी आपण पाहतो आहोत की आमची संख्या वाढती आहे तरुणांची यामध्ये सहभाग होण्याची. जर तरुणाईला म्हणजे आपण काय म्हणतो व्यसनाधीनतेला एक प्रकारचं ग्लॅमर दिलं जाते आणि व्यसन करणे आणि नवीन वर्षाचं स्वागत करणे म्हणजे फक्त मौज मजा मस्ती. कालच आपण पाहिलं, पेपरला बातमी वाचली असेल आपण की हॉटेलला 5 वाजेपर्यंत परवाना दिलेला आहे, पण आम्हाला इथं फक्त 2 तासाचा परवाना दिलेला आहे आणि हा 2 तासामध्ये आम्ही जनजागृती करतो आहोत. पण ही जनजागृती निश्चितपणे सुरुवात आहे आणि याचबरोबर नुसतं दारू नाही तर अंमली पदार्थांचा मोठा साठा पुण्यामध्ये आलेला आहे आणि त्याच्यातनं आजकाल पार्टी ड्रग्ज ही मोठ्या प्रमाणात मिळत आहेत. पुण्यामध्ये सारख्या विद्येच्या माहेरघरामध्ये, सांस्कृतिक शहरामध्ये आज आपण IT हब म्हणून सुद्धा ओळखलं जातोय. पण त्याचबरोबर याला व्यसनाधीनतेचं झालर लागलेलं. गेल्या 6 महिन्यातल्या जर आपण घटना पाहिल्या, ललित पाटील प्रकरण असेल नाही तर पोर्शेकर प्रकरण असेल, यामध्ये ज्या काही घटना घडल्यात याच्यामध्ये निश्चितपणे व्यसनाधीनतेला खतपाणी घालण्याचं काम सगळीकडनं होतंय आणि तरुणाईला एक प्रकारची नशेचं ग्लॅमर सापडते. आणि इथं मला एक सांगावंसं वाटतं की आज व्यसनमुक्ती क्षेत्रात काम करत असताना की व्यसनमुक्तीचा, व्यसनाधीनतेचा आणि व्यसनमुक्तीचा याच्यात खूप मोठी तफावत आहे आणि व्यसनाधीनतेचा दर वयोगट हा कमी होत चाललेला आहे. त्याचबरोबर महिलांमधली वाढती व्यसनाधीनता हा देखील एक गंभीर समस्या या ठिकाणी बनू पाहत आहे. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि पेशवे यांच्यामध्ये भीमा कोरेगाव या ठिकाणी एक लढाई झाली, ज्यामध्ये महार समाजातले लोक ब्रिटिशांच्या बाजूनं ब्रिटिश सैनिक म्हणून त्या ठिकाणी लढले. त्यामध्ये जे हुतात्मा झाले त्यांचा स्मृत्यर्थ ब्रिटिश लोकांनी एक स्तंभ उभारला आणि त्याला अभिवादन करण्याकरता जगभरातून लोक या ठिकाणी भीमा कोरेगावला येतात. या भीमा कोरेगावला जात असताना त्या ठिकाणी महार समाजाला बाबासाहेब आंबेडकरांनी नंतर बौद्ध धर्माची दीक्षा दिली आणि त्या ठिकाणी भीमा कोरेगावला बुद्धाचंही पूजन करण्यात येतं. अशा या बुद्धाच्या पूजनाच्या निमित्तानं जगभरातनं लोक येतात. जाऊयात आपण भीमा कोरेगाव.